नगरसेवक झाल्यानंतर सातत्याने 2007, 2012 लागोपाठ काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रचंड विरोध असताना वेगवेगळ्या वॉर्डातून निवडून आलेले. हा सगळा प्रवास करत असताना कुठेतरी वाटायचं की काही कार्यकर्त्यांचा, काही नेते मंडळींचा या शहरामध्ये, मी एकमेव कार्यकर्ता या शहरामध्ये आजच्या घडीला बैलगाडी प्रवासापासून तासच्या आधुनिक गाडीपर्यंत प्रवास करून राजकारण बघणारा, करणारा, संघटनेचा माझ्या इतका कालखंड, इतका मोठा प्रवास आजपर्यंत कोणत्याही या परिसरातील माझ्या बरोबरीच्या नेत्याचा झालेला नाही. हे एकतर डायरेक्ट नगरसेवक झालेले, महापौर झालेले, परंतु माझा प्रवास हा तो विद्यार्थी दशेपासून सुरू झालेला. अण्णासाहेब मगरांना बघण्याचं भाग्य नाही भेटलं, पण अण्णासाहेब मगरांची कारकीर्द, अण्णासाहेब मगरांच्या कामाचा आवाका, खरं तर या शहराचं श्रेय अनेक जण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने घेतात, परंतु या शहराचं खरं दैवत्व प्राप्त केलं ते अण्णासाहेब मगर यांनी, डॉक्टर श्रीश्री घारे असतील, ही सर्व मंडळी होती म्हणून ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलला आणि यशवंतराव चव्हाण यांची होती. त्यामुळे कुणी काही असं दांडोरा पेटायचं कारण नाही. औद्योगिक नगरी, कामगार नगरी केली ही अण्णासाहेब मगरांनी, श्रीमंती प्राप्त करून दिली, आर्थिक सुबत्ता या ठिकाणी निर्माण करण्यात आली. आमची ग्रामस्थ मंडळींना जी आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली, कामगार नगरी झाल्यानंतर या सगळ्या घटनेतून त्यांची ही उन्नती झाली. त्यामुळं मी एवढा लांब लचक मोठा प्रवास करत असताना काही स्वप्न पाहिजे होते. माणूस राजकारण झाल्यानंतर स्वप्न पाहत असतो. 92 साली असं वाटतं की स्टँडिंग कमिटी मिळाली. आता स्टँडिंग कमिटी काय मिळाली हे तुम्हाला माहिती. माझंही बदल झाला असं मला वाटलं त्यावेळेस, पण काय बदल केलं नाही. नंतर महापौर व्हायची इच्छा होती, महापौरही करण्यात आलं नाही. म्हणून नाही तर नाही, महापौर तरी द्या, तेही नाही. साध्या कमिटीचा अध्यक्ष द्या, तेही नाही. असं तरी असं थांबत 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 आज मिळेल, उद्या मिळेल. आणि परमेश्वराच्या कृपेनं 2009 साली प्रचंड केवळ आणि केवळ निश्चयाच्या जोरावर राहुल गांधींनी मला तिकीट, काँग्रेस या पक्षाचं आणि आदरणीय पवार साहेबांनी तिकीट मदत केली. त्याच वेळेस खंडाळ्या घाटामध्ये माझं लक्ष्मण जगतापांचं, माझ्या पक्षाचं मोराळ वसोई नाव असल्या कारणाने मी खोटंच बोलू शकत नाही, त्याचे गणपती सोडले. त्यामुळे आमचं ठरलं की ज्याला तिकीट मिळेल त्याचा प्रचार थांबवून राहायचा. त्यावेळेस माझी पत्नी ही आखिर शिक्षण मोदत होती, तिची इच्छा होती. तो माझा घरचा भाग होता, त्याचा काही मोठं किंवा त्याच्या आधारचा भांडवल करणारा का वेगळ्या घालण्याच्या पद्धतीचा मी कार्यकर्ता नव्हतो. त्यामुळे त्याची वाच्यता पुढे केली नाही. लक्ष्मण जगतापांना देखील बोललो नाही. लक्ष्मण जगतापने मला सांगितलं की देवगत त्याच्या आमची बंधू लक्ष्मण भाऊ जगतापांनी सांगितलं की काय हरकत नाही, मी तर विधान परिषदेवर आहे, तू आमदार झाला तर प्रचार प्रमुख मी राहील. ओके, दिल्लीला गेलो, उमेदवारी मिळाली. काय घडलं तुम्हाला बऱ्याच जणांना ठाऊक आहे, बऱ्याच जण ठाऊक नाही. त्यामुळे मी निवडणुकीत पडलेलो नाही, मला निवडणुकीत पाडलेलं आहे. आणि ती माझी पहिलीच निवडणूक विधानसभेची. त्यामुळं नंतरच्या कालखंडामध्ये माझ्या लक्षात आलं की माझे हितशत्रू खूप मोठे, आर्थिकदृष्ट्या प्रचंड संपन्नता आहे त्यांच्यामध्ये. खूप कष्ट केले, माझ्यापेक्षा 100 पटीने महानगरपालिकेत कष्ट केल्यामुळं त्यांच्या आर्थिक सुबत्ता दुपटीनं झाली, तिपटीनं, आता 100 पटीने. महानगरपालिका म्हणजे आपलं सुरतच आहे ना महाराष्ट्राची. त्यामुळं मी थांबलो. मी थांबल्यानंतर जे घडायचं ते घडलं. पण आता कौटुंबिक माझ्यावर आघात झाले, कौटुंबिक खूप त्रास सहन करावा लागले. या सगळ्या पार्श्वभूमीतून मला या शहरासाठी महानगरपालिकेच्या पदाच्या माध्यमातून जरी काय नाही करता आलं, माझ्या परिसराचा विकास करता आला, केला, दाखवला, पण त्याही पलीकडे जाऊन या शहराला सांस्कृतिक नगरी जे पुणे शेजारी होतं ते त्यासाठी यशस्वी ठरलो याचा मला सार्थ अभिमान. 100रावं संमेलन घेतलं आणि आमची इथे सुभाष जोशी बसलेले. आम्ही 28 वर्ष आम्ही बरोबर आहोत. एकही कार्यकर्ता आमच्यापासून दूर गेलेला नाही आणि ते माझे मोठे बंधूच आहेत. या सर्व मंडळीने आजच्या परिश्रमातून आम्ही ही परिषद चालवली आणि शहराला एक दर्जा प्राप्त आहे, सांस्कृतिकदृष्ट्या दर्जा प्राप्त करू. या शहराला 2 संमेलन देणारा कप्तान म्हणून मी एकट्याने नाही दिलं आमच्या परिषदेने, पण कप्तान म्हणून मला त्यांनी घेतलं होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये मी 15 वर्षामध्ये पाहतो की महानगरपालिकेमध्ये दडपशाही, हुकुमशाही, घराणेशाहीच्या नावावर प्रचंड लूट, की
किती दिवस आपण वाहतुकीवर बोलणार आहे, कोंडीवर बोलणार आहे, पाणीवर बोलणार आहे, किती दिवस आपण त्या घनकचरा निर्मितीच्या संदर्भात बोलणार आहे. आणि दिखाऊ कामाकडे आकर्षित कारण का निविदा प्रक्रिया त्याचा पुरवठा मोठा होता. 2017 पासून तर 2024 पर्यंत कमीत कमी 14,000 कोटी रुपये खर्च झाले. 2017च्या अगोदर मला सांगता तरी येईल की तर आपको घर झालं, वायसीएम हॉस्पिटल झालं, आरेरा हॉस्पिटल झालं, काही स्टॅच्यू झाले, काय झालं एवढं मोठं कोणतं काम झालेलं आहे. आणि हे सगळे आता अर्थकारणातून इतकी मस्ती जडलेली गेलेली आहे की मी काही खरेदी करू शकतो, काही करू शकतो. अशा आयुर्भावामध्ये मतदारांना देखील दुर्लक्षित करायचं कारण मतदारांना खरेदी करण्याची ताकद आमच्यात आहे असं त्यांना वाटतं. मतदारांना राजा असतो, मतदारांना कोणी खरेदी करू शकत नाही. आणि म्हणून मी भूमिका घेतलेली आहे की मी कुठेही गेलो उमेदवारी मागायला ते सर्वे करतात. पावसाळ्यात तुमचं सर्वेच नाव आता सर्वे कसा काय मला प्रश्न पडतो की सर्वे नेमका कोणता करतात. म्हणजे सर्वेचा आपण काय सांगू तुम्हाला म्हणजे मलाच सांगायचं पावसाळ्यात तुला माहिती का काय तुझं घर कुठे, हो सांगा बरोबर. त्यांनी माझ्या घराचा पत्ता सांगायचा. मग त्या घरामध्ये तुझ्या बांगल्यामध्ये तुझा बेडरूम कुठे माहिती का, हो सांगा ना तुम्ही. तुमचं बेडरूम त्यांनी मला सांगायचं. हे अशी पद्धत माझा सर्वे असं तुम्ही ठरवलं की जनतेच्या न्यायालयात जायचं सर्वे करायचा. मी जून महिन्यापासून सुरुवात केलेली आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आता सप्टेंबर संपायला आलेला आहे. 5 महिने मी काम करतो. 1 लाख लोकांपर्यंत पोहोचतोय. 1 लाख जनतेच्या न्यायालयात जायचं. त्यामुळे काय बघा आता एकच गोष्टी ठेवली कारण आजूबाजूच्याच मला नाही कार्य करतो माझं मला एकटाच बसवतो तुमच्या समोर कारण का मला जनतेसमोर जायचं. त्यामुळं जनतेसमोर मी गेलो आणि तुम्हाला खोटं वाटेल कारण मी त्याची प्रसिद्धी केली नाही. कधी कधी प्रसिद्धीचा देखील त्रास होतो आणि त्याचे काहीतरी वेगळं देखील उद्भूत होतं. माझ्या बाबतीत ते झालं. 99 सालापासून मला भावी आमदार म्हणतात. त्यामुळे जे आमदार होणार आहेत ना ते काय म्हणतात पहिले ह्याला जावा मग आपण आमदार होतो. म्हणून सगळे मिळून माझा कार्यक्रम करतात. आता कार्यक्रम करणारे पुढच्याच बाजूला ठेवले नाही आजूबाजू. आता डायरेक्ट जनता, डायरेक्ट मतदार आणि त्या मतदारांच्या बाबतीत समोर जाऊन आपली विश्वासार्हता सिद्ध करायची. मी एका बाबतीत खूप श्रीमंत आहे. या शहरात चालताना नगरसेवक म्हणून कार्यकर्ता म्हणून यांनी लय भांडणपणे का लुटली वाटवलं केलं असं एकही म्हणणार नाही. ज्या दिवशी असं म्हणतील त्या दिवशी मी गरीब असेल आणि त्याचे परिणाम आपल्या मुलांना देखील भोगावे लागतात आणि त्याचं पावित्र्य मी ठेवलं. ह्या ठिकाणी मी आता ठरवलं जनतेच्या न्यायालयात जायचं. परंतु 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्तानं लाल बहादूर शास्त्री यांच्या निमित्तानं एक अहिंसा आणि एक जय जवान जय किसानचा नारा त्यांनी भारताला दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त आपली भूमिका स्पष्ट करायची. माझा कुणावर रोष नाही, माझा कोणत्याही नेत्यावर राग नाही. मलाच प्रश्न रोज पडतो की माझं नेमकं चुकलं काय. मला सराईतपणे भ्रष्टाचार करता नाही आला, सराईतपणे मला किडियार करता आला नाही. हे माझं फार मोठं अज्ञान आहे. त्याच्याबद्दल मी आपली सर्वांची माफी मागतो. पण आता जनतेच्या न्यायालयात जायचं आणि जनतेच्या न्यायालयात जाऊन मी 2 तारखेला 2 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता सर्व मी जी 5 महिन्याची मेहनत घेतलेली आहे त्या लोकांना बोलून त्यांच्या साक्षीनं माझी भूमिका मी स्पष्ट करणार आहे. परंतु ती भूमिका स्पष्ट करत असताना तुम्ही मला ओळखता, काही जण लहानपणापासून ओळखतात, काही जण 20 वर्षापासून ओळखतात. तुम्ही माझी कारकीर्द, माझं बोलणं, माझं चालणं, मी या शहरासाठी केलेले काही उपक्रम, या शहराच्या नावलौकिका आणि मोराया वसई क्रांतीवीर चाफेकरांच्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन मी सतत कार्यरत आहे. त्यामुळे हे पावित्र्य एकीकडे संत तुकाराम ज्ञानबा तुकारामचं नाव घ्यायचं, ज्ञानबा तुकाराम नाव घ्यायचं आणि त्याला साधेचं काम करायचं नाही. 3 नद्या असणारा हा एकमेव आपले अतिशय सुंदर शहर आहे. इंद्रायणी, मुळा आणि पवना गटर झालेले पुन्हा तिच्याकडे कुणी लक्ष देत नाही. शिक्षणाच्या बाबतीत उदासीनता आहे. मी शिक्षणावर या ठिकाणी भाष्य केले तेवढे तर चालायचे. विद्वान लोकांना भेटतोय, डायरेक्ट पब्लिकला भेटतोय. तुम्हाला खोटं वाटेल 150, 200 वरांच्या 48 मिटिंगा घेतल्या. अतिशय मुलांना देखील काही माहिती नाही. त्यांना मिळायला ये आणि राहायला ये, झालं तुझं काम अशी त्यांची मंडळाला वर्गणी दे. आता वर्गणी देणारे तर खूप मोठी लोक उद्योगपती आहेत. राजकारणातले उद्योगपती
उद्योगातले उद्योगपती नाही, राजकारणातले उद्योगपती झालेले. त्यांना त्या ठीक आहे, त्यांना जनतेच्या मनावर टीका करायची नाही. ज्या दिवशी माझ्यावर नाव घेऊन पण टीका करेल त्याची संपूर्ण कुंडली तुम्हाला दाखवलेली आहे. आता मी मागे हटणार नाही. कोणत्याही दडपशाहीला, कोणत्याही धुंडशाहीला, कोणत्याही गुन्हेगार प्रवृत्ती समोर चुकणार नाही अशा पद्धतीचा मी संकल्प केलेला आहे. आणि तुम्ही पत्रकार म्हणून तर आमच्या शहराचे आहातच, तुम्ही आमचे प्रतिबिंब आहात, तुम्ही आरसा आहात या शहराचा. पण आता तुम्ही नागरिक म्हणून मला साथ द्यावी अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मी व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे. आणि बाकीची सविस्तर भूमिका मी पुढील यंत्रणा ही 2 ऑक्टोबर या ठिकाणी थोपटे लॉस सुरुवात तिकडून करावं म्हणतं, नदीच्या पलीकडून. नदीच्या अलीकडे मला मोराळ वसई वाचवायला आहे. ते माझे चांगले हितचिंतक आहेत, माझ्या संग रोज रात्री कधी गप्पा मारतात फोन करून. त्यामुळं ती विश्वासार्हता, तो आत्मविश्वास. क्रांती चापेकर म्हटले मला, अरे क्रांती चिंचोडमधलंच होते, तूच उठता. म्हणून मी आता ती सुरुवात केलेली आहे. तुमचा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद पाहिजे, मित्रांची साथ पाहिजे, बहिणी बसलेल्या आहेत आमच्या, त्यांची पुढची राखी पौर्णिमा माझ्याकडून आमदार म्हणून करून घ्यावी अशा पद्धतीने तुम्ही मला साथ द्यावी. धन्यवाद. तुम्ही भूमिका स्पष्ट करता 2 तारखेला महाराष्ट्र मेळावा घेऊन असतात. हो, त्याच्यात म्हणजे तुम्ही लढणार हे तुम्ही आता सांगितलंय. पण समजा कुठल्या पक्षाने तिकीट दिलं नाही तर अपक्षही लढणार. मला माझी भूमिका त्या दिवशी स्पष्ट करेल. कारण का मी आता निवडणूक लढणार आहे किंवा कोणत्या पद्धतीने जायचं आहे. कारण का बऱ्याच वेळा कुठे की आपली भूमिका माझ्याबरोबर कार्यकर्ते एवढा मोठा संच झालेला आहे. आजपर्यंत कोणत्याही समाजाला विश्वासात घेऊन पुढे राजकारण केले, त्यांना पुढे विचारत नव्हतं. सर्व राज्यातील देश आपलं पिंपरी चिंचवड हे इंडिया आहे. म्हणजे इंडियामध्ये राजस्थान येतो, गुजरात येतो, आंध्र प्रदेश येतो, केरळ येतं, कर्नाटक येतं, आसाम येतं, नागालँड येतं, दिल्ली येतं, हरियाणा येतं, पंजाब येतं. त्या सगळ्या लोकांशी मी पहिले 5 महिने घालवले. मी फार आपल्याकडे खूप तज्ज्ञ राजकीय मंडळींची गरज झाली, त्यांच्या नादी फार मी लागलेलो नाही. त्याची पण मला गरज भासणार आहे, परंतु ते नंतर. आता ज्यांच्यापर्यंत पोहोचतो नाही त्यांच्याबरोबर मी पोहोचतोय. त्यामुळे माझी भूमिका त्यांची आणि पक्षाचे मला काय सर्व दरवाजे उघडे आहेत माझ्या. मी कुणाचा द्वेष करत नाही. मी माझ्यावर जो अन्याय झालेला आहे, माझं काय चुकलं हे जनतेला त्या न्यायालयात जाऊन विचारण्यासाठी मी दिशा घेणार आहे 2 तारखेला. म्हणजे शक्ती प्रदर्शन असेल का? शक्ती प्रदर्शन नाही, माझ्या जीवाभावाचे मला शेवटपर्यंत साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा. शक्ती प्रदर्शन 30 वर्ष मी केलेलंच आहे. आता कोणती शक्ती दाखवायची बाकी आहे? भाऊसाहेब, आपण म्हणतो की शहरामध्ये आपण 1 लाख लोकांपर्यंत पोहोचला, काय प्रतिसाद आहे लोकांचा? मस्त चांगला प्रश्न विचारला बाबू. पहिली गोष्ट, जो घटक त्या घटकापर्यंत 40 वर्षापूर्वी भेटलं नाही असं ते मला म्हटले. 40 वर्षापूर्वी भेटलं आहे. उदाहरणार्थ राजस्थानी समाज, ते म्हणले आमच्याकडून आजपर्यंत कोणी आलं नाही. आमच्या प्रमुखाला पकडतात, हे तू हे मॅनेज कर आणि निवडून झाले. मी प्रत्यक्ष जवळजवळ 8 मिटिंगा, पहिली मिटिंग 300 लोकांपासून तर 1,500 झाली. त्याची प्रतिक्रिया त्यांना आनंद द्यायच्या गोष्टीचा आहे की आम्हाला पण तर या शहराचं आम्हाला आमचं समजतंय. त्याच पद्धती बंगाल समाजाची आहे. आता मी काही शाहरुख खान, सलमान खान नाही, मला पण उंदरगी होणार आहे. म्हणून मी बंगालची सुप्रसिद्ध गायिका या ठिकाणी आणली आणि त्यांना बंगालच्या लोकांना 1000 लोक जमाले. ते म्हणले, गोविंद साहब, हमने आज तक किसी ने भी नहीं बोला है और हमको शरीफ नहीं करके लिए चुनाव में, क्योंकि हमको मानते ही नहीं कि हम पिंपरी चिंचवड के. मग तो खूप आनंद आहे. प्रतिक्रिया अशी आहे की त्यांना बदल हवा आहे, त्यांना बदल हवा आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्या प्रश्नाची तुमचे उत्तर आहेत ती 2 तारखेला येणारच आहे. आज आपण थोडे वेगळ्या गप्पा मारू. मला तुम्ही कशी कशी साथ देणार आहे, कोण कोण कशी कशी कुटुंब चालणार आहे. एक प्रश्न आहे महत्वाचा.
तुम्ही 15 वर्ष शांत बसलात, मग आत्ताच एकदम एवढा आक्रमक का? 15 वर्ष मी शांत बसलो त्याचं कारण खूप 2009 साली कळलं की मला निवडणुकीला उभं राहिल्यानंतर प्रचंड अर्थ सत्ता पाठीमागं माझ्या विरोधात उभं राहते आणि मला निवडून द्यायचं नाही असं चंग बांधला जातो. त्यावेळेचे तत्कालीन खूप मोठे नेते आर्थिकदृष्ट्या मोठे नेते आणि त्या ताकदीला मी समोर गेल्यानंतर सतत माझ्या उमेदवारी कापण्यासाठी शेड्यांचं चालत गेलेलं आहे आणि आता तो कुठेतरी माझ्याही मनामध्ये झालेला आहे आणि या शहराचं देखील काय वाटवळ झालेलं आहे आपल्याला सगळं माहिती आहे. त्यामुळं 15 वर्ष याचा अर्थ 15 वर्ष मी होता नगरसेवक झाले. नगरसेवक आहे नाट्य संमेलन घेतले मी काम घरी डायरेक्ट 5 वर्ष घेऊन मला आमचं व्हायचं म्हणून कधी बोललो नाही. मी प्रत्येक वेळेस लोकसभेचे नाम करण्याची तयारी केली 15 वर्ष. आपणही जाणतात. सर, आपण नवीन पिढीला जाऊन भेटतायत का? त्यांच्या समस्या जे सांगतायत त्याची निवारण आपण कशा प्रकारे करणार? नवीन पिढीचा एक संच करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण दिशाही नाही. गुन्हेगारीकडे फार मोठा वर्ग चाललेला आहे. कारण त्यांच्यावर अंकुश ठेवणारा कोण कार्यकर्ता नाही आणि जो कार्यकर्ता असा असतो की त्याचा विश्वासार्थ समाजात लागते तसाही कार्यकर्ता कोण नाही. अर्थकारणाच्या माध्यमातून राजकारणाला महत्व आल्या कारणानं माणूस सगळं लक्ष अर्थकारण आणि राजकारण नंतर अशा पद्धतीने. त्यामुळे तरुणांविषयी माझ्या मनामध्ये मास्टर प्लॅन आहे तो मी 2 तारखेला सांगेन. 4 दिवसापूर्वी विधान परिषदेसाठी सुद्धा घेतलं जाते. जर तुमच्या नेत्यांनी विधान परिषदेचं आश्वासन दिलं किंवा 100% सांगितलं तुम्हाला तिथं संधी देऊ तर इथे तुम्ही माघार घ्या. जनतेच्या न्यायालयात जाऊन मी 2 तारखेला ते मला स्पष्ट करेन. तेच मी 2 तारखेला सांगणार. पावसाळ्यात तसं तुमच्याकडून 4 दिवसापूर्वी 4 ते 5 नगरसेवकांनी एकत्र येऊन एका वेगळ्या पद्धतीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसं तुमचं काय ठरलेलं आहे? आता लोकशाहीमध्ये दुर्दैव आमचं असं की माझ्याबरोबर जे नेते होते ते कोण राहिले नाही. त्यामुळे मी माझे जे लहान भाऊ आहेत सगळे कालचे जे राष्ट्रवादी माझे सगळे लहान भाऊ आहेत त्यांची मला गरज वाचणार याच्यातला भाग नाही. पण ते खूप लहान आहे माझ्यापेक्षा राजकीयदृष्ट्या आणि माझ्या बरोबरचे म्हणजे माझ्या कालखंडातले नाही. त्यांची भविष्यामध्ये कदाचित त्यांचा वेगळा मार्ग असेल ते काय त्यांची दिशा असेल ते मला सांगतील मी त्यांना भेटेल. ते माझे सगळे लहान भाऊचे आमच्याच पक्षातले किती लोकशाही म्हणजे लोकशाही ते पण सगळे समजदार आहेत. कोण काय असं अविचारी कोणीच नाही आणि सगळे मला चांगला ओळखतात. माझ्या किती अन्याय झाला हे त्यांना माहिती. मी किती सिनियर आहे हे माहिती. त्यामुळे ते माझे सगळे जवळचे आहेत. माझं मयूर हे सगळे म्हणजे लहान भाऊ आहेत. माझ्या पुढे नाही त्यांनी मला सांगितलं माझ्या पुढे लहान पावसाळ्यात म्हणतात ते लहान बंधू आहेत, लहान भाऊ आहेत. परंतु तुम्ही म्हणले की राजकारणातले काही उद्योगपती आहेत. एका बाजूला राजकारणातले उद्योगपती तुमच्या समोर असताना तुम्ही ते झुंज कशा पद्धतीने एकटे तुम्ही झुंज कशी देणार आहे? कारण हे राजकारणातले उद्योगपती बलाढ्य शक्ती तुमच्या समोर असणार आहे आणि तुम्ही एका बाजूने या तरी कशी लढाई तुम्ही? उद्योगपतीचे उद्योग सगळे लोकांसमोर आलेले आहेत. आत्ताच्या लोकसभेमध्ये खूप उद्योगपतींचे काय हाल झाले हे जनतेने दाखवून दिले. आता त्या उद्योगपतीचे काय होणार आहे हे जनता आता तुमच्या माध्यमातून दाखवणार. उद्योगपतीचे उद्योग काय तुम्ही समोर मांडणार आहे? 2 तारखेला मांडणार. सगळं 2 तारखेला सांगा. पण एक तरी समजा की तुम्हाला जे काही लढायचं आहे इच्छा आहे तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे ते तुमच्या नेत्यांच्या लक्षात आलीच असेल पण तरी पुन्हा एकदा तुम्ही ती डिमांड गाण्यानंतर ते म्हटलं पुन्हा एकदा नव्यानं मांडलंय का? आता तुम्हाला तुम्ही सांगा कुठे की मी आता आमचे नेते असतील अजितदादा असतील मोठे साहेब असतील किंवा सगळे माझ्या सर्वच पक्षाचे सर्व नेते माझे असतात. आता तुम्हीच सांगा ना मी त्यांना माझा बायोडाटा घेऊन काय जाऊ शकतो काय जाणार की काय मी 25 वर्ष नगरसेवक काय काय सांगणार काय त्यांना? पुढे त्यांना आता वाईट वाटलं पाहिजे की भाऊसाहेब विरुद्ध कुठेतरी संधी दिलीच पाहिजे आणि ते दाखवण्यासाठी 2002 साली 2 ऑक्टोबरला चला झालं सर्व. लोकसभेला तुम्ही शिवसेनेच्या संपर्कात होता आणि तुमचं तिकीट निश्चित झाल्याची बातमी होती. नंतर असं काय झालं की संदीप वाघेरे आणि त्याच्यानंतर संजय वाघेरेचं नाव लागलं? माझ्यापेक्षा त्यांना तुल्यबळ उमेदवार भेटला म्हणून नंतर माझ्याशी संपर्क साधला.
आता तुमच्या पक्षाने उमेदवारी न दिल्यास पक्ष राहण्याचा वगैरे निर्णय हा आता तो सांगत घेण्यासाठी मी 2 ऑक्टोबरला मेळावा घेतला. कारण का मी नुसतं एक घोषणा करून असता मला जर ते लोक 4 जण तर मी जे 4 महिने 5 महिने आता मेहनत घेतलेली आहे. मी नंतर मी 5 महिने झालं फिरतोय. माझे 1 लाख लोकांपर्यंत पोहोचते. 1 लाख मी काढतो असं मला रिॲक्शन राखून घ्यायचे होते. आता ते रिॲक्शनचं मूर्त स्वरूप 2 तारखेला आल्यानंतर ते सिद्ध होईल. मग त्यावर मी माझी भूमिका जाहीर करू लागेल. काय हरकत नाही, तुम्ही आम्हाला 2 तारखेला जे सांगायचे ते सांगा. आता फक्त आता आम्ही आम्हाला काय सांगायचे ते सांगितलं की मग जे सांगितलं माझ्या खूप अन्याय झाला हो. मला तुम्ही न्यायचा. काय करायचं 2 तारखेला आपल्या सोबत माजी नगरसेवक पदाधिकारी सोबत असणार आहे. माझ्याबरोबर जनता मतदार कार्यकर्ता असतात आणि माझे सगळे लहान भाऊ जे पाहिजे नुसते भरकटलेले तर त्यांनी जागेमध्ये विचारांना हात जोडून विनंती करू. धन्यवाद. आपल्याला काय वेगळा अनुभव आलाय का त्या दिवसावर? मला खूप वेगळा अनुभव आलेला आहे.